खासदारांच्या फुटीनंतर ठाकरेंचा डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. ठाकरेंनी बोलावली फुटलेल्या खासदारांच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक. धाराशिव लोकसभा मतदारसंघाची आज बैठक. मी पद सोडायला तयार, उद्धव ठाकरे यांचं भावनिक आवाहन. मात्र दरोडेखोरांच्या हाती शिवसेना जाऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लँडग्यांचं काम नाही. वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार. ऑपरेशन टायगरवर काय बोलणार याकडे लक्ष. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आज निकाल. सर्व आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटल्यानंतर ओमप्रकाश राजे निंबाळकर पहिल्यांदा माध्यमांच्या समोर येण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात. शहांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. केंद्राकडून अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी 1500 कोटी रुपये मंजूर केल्याने शहांच्या धन्यवाद सभेचं आयोजन. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी अडवलं. सीमा प्रश्न सोडवण्यासाठी अमित शहांना निवेदन देण्यासाठी जात असताना अडवणूक. हत्तरगी टोल नाक्यावर एकीकरण समितीचा ठिय्या. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला दिलं अबुधाबीतील परीक्षा केंद्र. परीक्षा एका दिवसावर असताना घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस. मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार. ठोस निर्णयाची बेस्ट कृती समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी. आजही अनेक बेस्ट बस आगारातच उभ्या. नाशिकमध्ये आजपासून पाणी कपात लागू. संपूर्ण शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद, तर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा. मान्सून लांबल्यानं नाशिकमध्ये दिवसाआड पाणी पुरवठा बंद. भिवंडीमध्ये शॉर्मा खाऊन विषबाधा झालेल्यांचा आकडा वाढला. 24 तासात बाधितांचा आकडा 94च्या वर. अजूनही महापौर आणि आयुक्तांनी घेतली नाही रुग्णांची भेट. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि माजी आमदार डॉक्टर BT देशमुख यांचं निधन. विदर्भाच्या वैचारिक विश्वावर शोककळा. मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली. कॉक्रोच जनता पार्टीचं आज पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलन. दिल्लीतील जंतर मंतर परिसरामध्ये आंदोलन. अभिजित दिपकेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. अमरावतीच्या कौंडण्यपूरमधून रुक्मिणीची मानाची पालखी पंढरपूरकडे निघाली. पालखीचं यंदाचं 432वं वर्ष. 40 दिवस वारकरी पायदळ वारी करत पंढरपुरात पोहोचणार.